नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले व्हिडिओ नाही टाकलेला. आज म्हणलं एक ब्लॉग शूट करा. दिसते का बॅकग्राऊंड किती छान दिसते, व्ह्यू किती सुंदर वाटते एकदम. असं वाटते आता आलो आहे तर म्हणा इथं राहायला, पण काय माहिती करमल का नाही, काहीच आयडिया नाही आहे. तर बघू, दम लागतोय मला एवढ्या वरती आला तर, कारण तब्येत ठीक नाही आहे खूप दिवस झाला म्हणून. आणि हो, मी जॉब पण सोडला इकडे यायचं म्हणून. आणि मी जॉब सोडला त्याचं एक कारण पण असं आहे की मग आता म्हटलं घरी माझा आवाज क्लिअर होतो नाही प्लीज सांगा, कारण थोडासा इश्यू होतो. हा एंटर. ही एक रूम आहे जी म्हणजे झाली क्लिअर, बस थोडंसं लावायचं वगैरे राहिले. सामान ह्या साईडला सामान आहे पण ते आणखीन लावलेलं नाही आहे व्यवस्थित. ते दाखवलं मी. आणि काय जांभळं आणलं का? आले एकच मिनटं, मी वरची कडी बसत नव्हती. आणि हे इथून असा पाऊस पडला ना, कपडे वाळवायला जागा नव्हती बाहेर, मी वरती घातलेले आहेत कपडे. इथं मला आहे खाली कुठं गेला होता जांभूळ आणायला. आणि हे बघू शकता, माझ्या पप्पाचा फोटो लावला आहे इथं, आणि तिकडे सासूबाईचा फोटो लावला आहे. आणि आणखीन हे असं थोडंफार पसारा आणखीन आहेच, जो की व्यवस्थित कपडे दिसतील. लाईट गेली वाटतं बहुतेक, हो लाईटच गेलेली आहे. आणि हा किचन, हे असा थोडंफार सेट केलेलं आहे. आणि हे देवघर, स्वामींचा फोटो पाहू शकता. हे तर पाहू शकता, हे असं सेट केलेलं आहे सगळं किचन. मी सध्याच्याला थोडंफार राहिलेलं आहे सामान वगैरे. ह्या साईडला मी देवघर ठेवलेलं आहे. इथे पाहू शकता समोर स्वामींचा फोटो. आले लेकर आवाज देतात, आले सगळे संपूर्ण. नाही लाईट नाही आहे, मी नाही जातात आतमध्ये. बाप, तेवढे जांभळं संपले अर्धे. या जांभळं खायला सर्वजण. मुंबईला गेलता का भैया? एक काढून दे रे दे. हे असं बाहेरून व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला. माझ्या घरात पिंक कलर. ए मला दे ना दोन त्याच्यातले. प्रेम झाडं लावायची आणखी, सगळीकडे झाडच झाडे. कुणाला नाहीत म्हणलंस तू? गाईला. गाईला तोंड बघ कसलं झालंय तुझं काळं बरं. हाय कर सगळं. या म्हणा जांभळं खायला. या जांभळा खायला. जांभूळ खायला या. जांभूळ पिकल्या झाडा खाली. माझं स्टँड कुठे आहे रे? आणू का? कुठं? उद्या चला काढ, मला व्हिडिओ करायला लागते. चल ना तिथवर गप्पा मारत जाऊ. यायचं बघा, नाही तर व्हिडिओच्या नादामध्ये की नाही जाईल ती गाय मारेल. हो बाबा, तुमच्यासाठी व्हिडिओ करत जाईल आणि गाय देईल मला तुडवून. काय सांगा बघा बरं कसं दिसते. हे बघा पिंक कलरचं आपलं घर बघ कसं दिसते. छान दिसते. कसं वाटते आमचं घर सांगा कमेंट करून. सेकंड कमेंट करत जावा, कमेंटच नाही करत. लईच लोक कंजूस झाले तुम्ही लोक. रात्रीचे तर कोल्हे राहतात. अजून काय तर हे बघ, कोल्हा कलरचा कोल्हा बघितला. काही फेकतो कुत्र्याचं आहे, वाघाचं म्हणे. आता आम्ही अशी चक्कर मारत चाललोय. दिसलं का ते? उत म्हणतात त्याला, उत. हे सापाचे बीळ आहे. बीळ नाही, प्रेम ना कुणासोबत पण मजाक करतो. माझं पोरग शोभतं का नाही बरं सांगा बरं? हे नाही शोभत. इथं आलं तसं ना असं फिरताय दोघं पण, बापरे असं वाटतंय ना. थोडंसं टाकून दे बरं. टाकला का? हां. तिथं असं मी काय म्हणत होते,
जय भवानी जागी थांब ना. बरं इकडे इकडे इथे ये. लय लांब झालं ते. जय भवानी नगरमध्ये आपण होतो ना, तर किती असं वाटायचं कोंडून ठेवल्यासारखं आपल्याला, आहे की नाही? इकडे बघ कॅमेऱ्यात. त्याचं सगळं लक्ष माझ्याकडे. सगळं लक्ष माझ्याकडे. एवढं भारी वाटतं इथं. आणि इथं आलं तसं दोघं पण असं फिरताय. ते कुठे गेले? चिकूबायासोबत गेलं का? घरात आहे ते. हं? त्याच्या घरात आहे. चिकूबायाच्या? बरं. आणि मला एक सांगा, पेशा जर वाढल्या तर पेशा कमी झाल्या तर असं म्हणतात ना पपई खायची, आणि वाढल्या तर काय करायचे? कमेंट करून नक्की सांगा. आणि परत आजचा थोडाफार शूट केलेला ब्लॉग आहे, मी तुम्हाला उद्याच्याला टाकल. आज एडिटिंग कराल किंवा आज एडिटिंगमध्ये जाईल आणि मग उद्या थोडंफार करन. आणि काय आणखीन काय होतं रे, मला असं चालताना पण एवढं दम लागते ना, तर त्यासाठी काय खायचं, रक्त नाही सांगितले डॉक्टरनी, तर रक्त वाढवण्यासाठी काय काय करायचं मला कमेंट करून सांगा प्लीज. माझी हेल्प करा. आणखीन सुचव ना. ते हे इथे एक पिल्लू आहे आणि तिकडे 2 पिल्ले चरत आहे. इकडं आहे की ती पिल्लू. हे पिल्लू म्हणते मी, माझं पिल्लू म्हणते रे. पिल्ल्या माझं पिल्लू आहेस तो. थोडी तिथं चल ना. कुठं? तुझं पिल्लू कुठून वाटतं? तुझं कलर बघ आणि माझा कलर. नाही, माझाच आहेस तो. कलर बघ. कलरहून काय करायचं आहे? इथं बघ. नाही इथं. काही फरक पडत नाही. माझा आहे तो. माझा कलर. तू माझं. कलरहून काही नसतंय, आहे की नाही? बरं फ्रेंड्स, मला सांगा मंडळी, कलरवर काही आहे का? कसले असे गोरे चिट्टे छान सुंदर दिसणारे किती काय कांड केलेले असतात, बरोबर की नाही? मला वाटलं लाजाळूचं झाड नाही, ते काट्याचं झाड आहे. नाही, ते पाण्याला असं करून चल इथून चलत जाऊन आपण ते लालवाले फुलं आणू काही. एवढं नाही रे बाबा, ते माझे स्टँड नाही भेटलं तर मोबाईल पकडून माझा हात दुखतो. आणि तर मी नाही, धरतो, नको. असं हलवत नाही. मी समोर पण नाही करत. नाही प्लीज. नो. तू माझं स्टँड कुठे ठेवलास ते सांग पहिले. मला माहिती घरात आहे. आता याला शाळेत ना काल सुट्टी होती, ते शाळेचं पण इकडं असं झाले यार. आमच्या वेळेला असं शाळेला सुट्ट्या नव्हत्या. चौथा शनिवार, सेकंड शनिवार सुट्टी, रविवार सुट्टी, असं काही नव्हतं. फक्त रविवारी सुट्टी राहायची. ते चौथा आणि पिवता ते बँकेला सुट्ट्या असतात का गव्हर्मेंटवाल्यांना, गव्हर्मेंटला जे असतात का लोक, त्यांना तशा सुट्ट्या असतात, आम्हाला नसतात. आता इथं काय शाळेला आताच्या लेकरांना चौथा शनिवार पण सुट्टी, आणि काय म्हणतात दुसरा शनिवार रविवार. सांगू का? हां, ते तिथं सरळ ते लिंबाचं झाड दिसतं का मोठं मध्ये? तेवढ्या लांब गेलतास तू? त्याच्या पलीकडे दाखवते आई मिनिट तुम्हाला. हे दिसतंय का तिथं? ते तिथे समोर लिंबाचं झाड दिसतंय का? ते तिकडे सरळ इकडे चल ना मम्मी. तुम्ही एवढं लांब नको. आजच तर बरं वाटते. गळून गेलेत माझे हातपाय पुरा. आताच एवढं लांबपर्यंत असं चक्कर मारले ना तर इथंच पडन मग मी. ते मध्ये आंब्याचे झाड इतकं रे तिथे शेतात. ट्रॅक्टर येतोय. चला, हा थोडासाच व्हिडिओ बनवला आहे, एवढंच बस झालं. बाकीचं थोडं मी दाखवन. मला जसं बरं वाटेन का तसं मी थोडंसं फिरायला चालू करन. मग इथले थोडेसे तुम्हाला स्पॉट ते छान असं दाखवन सगळं काही. आणि मग चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर. मी फक्त असं केलं एका फटक्यात.